हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका त्याचबरोबरच ग्रामसेवक अशा इतर संवर्गाच्या परीक्षांचे वेळापत्रक, त्याचप्रमाणे परीक्षा ह्या कधीपर्यंत कंडक्ट केल्या जाऊ शकतात या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकतात आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका देण्यात येणार आहेत। येत्या 16 फेब्रुवारी पूर्वी प्रक्रिया संपविण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन आहे। तर गाइज, आपल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा गट क च्या आणि गट ड च्या झालेल्या आहेत, परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील संवर्गाच्या परीक्षा ह्या अजूनही झालेल्या नाहीत किंवा वेळापत्रक देखील अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही। त्यामुळे परीक्षा ह्या कधीपर्यंत होऊ शकतात? तर गाइज, मार्च महिन्यापासून आचारसंहिता सुरू होत आहे आणि त्याच कारणामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत कमीत कमी परीक्षा ह्या कंडक्ट करणे अत्यावश्यक असणार आहे। कारण की जर का त्यापेक्षा आणखी डिले झाला तर आचारसंहितेमध्ये परीक्षा ह्या कंडक्ट करणे खूप कठीण जाणार आहे आणि कधी होऊ शकते की ह्या परीक्षा आणखी लांबणीवर पडू शकतात। तर त्या कारणामुळे जर का आचारसंहितेपूर्वी सर्व प्रक्रिया कंप्लीट करायची असेल तर जानेवारी महिन्यामध्ये किंवा हार्डली फेब्रुवारी महिन्यामध्ये तरी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा होणे अत्यावश्यक असणार आहे। आता आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका मिळणार आहेत आणि जिल्हा परिषदेमधीलच ही प्रक्रिया जर का होत आहे तर होऊ शकते की आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या परीक्षा सुरू आहेत गट क, गट ड, त्याचप्रमाणे विविध संवर्गाच्या, तर ह्या परीक्षांच्या जे काही वेळापत्रक आहे किंवा परीक्षेची पूर्ण प्रक्रिया आहे ही आचारसंहितेपूर्वी कंप्लीट होऊ शकते। तर त्याबाबतची ही एक अपडेट आलेली आहे की कमीत कमी जिल्हा परिषद शिक्षकांना तरी आचारसंहितेपूर्वी नेमणुका मिळणार आहेत। त्याचप्रमाणे गाइज, काही दिवसांपूर्वी कृषी विभागाकडून हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, ज्याविषयी मी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे। यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी ही पदभरती होणार आहे। कारण की पेसा क्षेत्रातील जी काही पदभरती आहे यावर काही दिवसांसाठी तात्पुरती स्थगिती लावण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून आणि जोपर्यंत 9 तारखेला सुनावणी होत नाही आणि त्यावर कुठला तोडगा निघत नाही तोपर्यंत ती स्थगिती जी आहे ती तात्पुरती स्थगिती तशीच राहणार आहे। त्यामध्ये 17 संवर्ग येत आहेत, त्यामध्ये तलाठी पदभरती, वनरक्षक पदभरती, त्याचबरोबरच ग्रामसेवक पदभरतीचा सुद्धा समावेश आहे। यामध्ये तलाठी पदभरतीचा जो निकाल आहे तो अजूनही लागलेला नाही आणि वन विभागातील इतर संवर्गाचा निकाल लागलेला असून वनरक्षक याच पदाचा निकाल जो आहे हा तात्पुरता स्थगित ठेवण्यात आलेला आहे। तर होऊ शकते गाइज की या सर्व प्रक्रियेमुळे नॉन पेसा क्षेत्रातील तरी रिक्त जागांचा किंवा उमेदवारांचा निकाल लागण्याची शक्यता आहे। कारण की असाच तोडगा हा कृषी सेवक या पदासाठी कृषी विभागाने काढलेला आहे। तर यामुळे याप्रमाणे जर का प्रक्रिया त्यांनी पार पाडली तर कमीत कमी नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांना तरी दिलासा मिळणार आहे। कारण की जर का वनरक्षक पदभरतीचा जो निकाल आहे तो नॉन पेसा क्षेत्रातील लावला, त्याचप्रमाणे तलाठी पदभरतीचा निकालसुद्धा नॉन पेसा क्षेत्रातील लावला तर होऊ शकते की त्या उमेदवारांना तरी दिलासा मिळेल आणि अशाच पद्धतीने ग्रामसेवक या पदाची परीक्षा कंडक्ट केल्या जाऊ शकते, आरोग्य सेवक या पदाची कंडक्ट केल्या जाऊ शकते। आरोग्य सेवक महिला, 50% हंगामी कर्मचारी अशा पद्धतीचे जे काही इतर संवर्ग आहे या आरोग्य विभागाच्या संवर्गांची सुद्धा परीक्षा यामध्ये कंडक्ट करणे आवश्यक आहे। कारण की आचारसंहिता एक वेळा लागल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविणे ही अत्यंत कठीण जाणार आहे आणि ज्या पद्धतीने कृषी विभागाने कृषी सेवक या पदासाठीचा हा तोडगा काढलेला आहे की 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला फक्त नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांची परीक्षा होणार आहे आणि पेसा क्षेत्रातील उमेदवारांची जोपर्यंत सुनावणीचा रिझल्ट लागत नाही किंवा जोपर्यंत त्यावर काही तोडगा काढला जात नाही सर्वोच्च न्यायालयाकडून, त्या संदर्भात कुठलेही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत तात्पुरती स्थगिती ती तशीच राहणार आहे। परंतु नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांना तरी कमीत कमी पदभरतीसाठी एक्झाम देता येणार आहे। तर गाइज, अशा पद्धतीने लवकरात लवकर इतर संवर्गातील उमेदवारांना सुद्धा परीक्षा देण्यात येऊ द्यावे, जसे की कृषी सेवक पदभरती, कृषी सेवक पदासाठीच्या पदभरती करणाऱ्या IBPS कंपनीमार्फत 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला परीक्षा घेण्यात येणार आहे नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांसाठी। तर त्याच पद्धतीने ग्रामसेवक पदाची, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि इतर संवर्गातील उमेदवारांची परीक्षा सुद्धा लवकरात लवकर कंडक्ट करण्यात यावी, कमीत कमी नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवारांची तरी, जेणेकरून जी काही आचारसंहिता लागणार आहे मार्च महिन्यामध्ये तर त्या
अगोदर जर काही प्रक्रिया पूर्ण झाली तर पुढील सुद्धा नेमणुका किंवा नियुक्त्या आपल्याला मिळू शकतात। परंतु ही जी काही नवीन पेसा क्षेत्रातील उमेदवारांवर तात्पुरती स्थगिती लावण्यात आलेली आहे, तर या सर्व कारणांमुळे इतरही उमेदवारांना निराशा सहन करावी लागत आहे। तर लवकरात लवकर यावर काही ना काही तोडगा काढण्यात यावा आणि ज्या पद्धतीने आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका देण्यात येत आहे, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या इतर संवर्गाच्या परीक्षांची सुद्धा विचार करून त्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक तरी कमीत कमी प्रसिद्ध करण्यात यावे आणि परीक्षेच्या तारखा तरी जाहीर करण्यात याव्या, जेणेकरून परीक्षार्थ्यांना एक टाईम मिळणार आहे, वेळ मिळणार आहे की यावेळेस आपल्या परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहे, तर आपला अभ्यास कशा पद्धतीने मॅनेज करायचा आहे। तर गाईज, ही महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली होती, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। याच पद्धतीने जर का आपल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व इतर पदांच्या वेळापत्रकाविषयीची कुठलीही माहिती समोर आली, इतर पदांच्या वेळापत्रकासंदर्भातील कुठलीही माहिती समोर आली, तर ती सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर गाईज, ही महत्त्वाची माहिती समोर आलेली होती, ज्याविषयीची माहिती मी तुम्हाला संपूर्णरित्या सांगितलेली आहे। तर आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थैंक यू ऑल। पूछा गया था x²/y/z, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।